नाशिकमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणारा रवींद्र एरंडेवर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। नोकरीचा आमिष दाखवून 3 लोकांची 13 लाखांना फसवणूक केल्याचं समोर आलंय। चौकशी दरम्यान एरंडेच्या घरातूनच पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्र जप्त केलेले आहेत। एरंडेने निम्मे पैसे रोख स्वरूपात स्वीकारल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला कथित पत्रकार रवींद्र एरंडेला पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला। तपासात सहकार्य करत नसल्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा नारा देत रवींद्र एरंडेनं हात जोडले। आरोपी रवींद्र एरंडेची पोलीस कोठडी आज संपतेय। रवींद्र एरंडेला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। तपासात 121 महिलांचे व्हिडिओ आढळून आलेत। नोकरीचा आमिष दाखवून 9 लोकांची फसवणूक केली। 13,80,000ची फसवणूक केल्याचा एरंडेवर आरोप।